फटाके फोडल्याशिवाय जणू कोणाचीच दिवाळी साजरी होत नाही। ध्वनी प्रदूषण होतं, वायू प्रदूषण होतं। मात्र ही आपली आतषबाजी इतरांच्या जीवावर बेटते याचं काय? फटाक्यांच्या आवाजानं कित्येकांचं जग उद्ध्वस्त केलं। याची जे फटाके उडवतात त्यांना जाणीवही होत नसेल, कारण फटाक्यांचे सावज ठरलेले बोलू शकत नाहीत, सांगू शकत नाहीत आणि सहन करण्यापलीकडे त्यांच्या हातात काहीच नसतं। कोण आहे ते असे बघूया। कुणाचा डोळा फुटलाय, कुणाच्या मानेला जखम झालीये, तर कुणाच्या कानातून रक्त वाहतंय। मुक्या प्राण्यांची ही अवस्था केलीये दिवाळीच्या फटाक्यांनी। भी पटाखे वगैरह बजते हैं, चलाए जाते हैं, तो उसमें से तरह तरह की टॉक्सिक गैसेस निकलती हैं। सल्फर डाइऑक्साइड, नाइट्रोजन ऑक्साइड, पोटेशियम, जो कि हवा में काफ़ी प्रदूषित कर देती है। और ख़ासकर जो पक्षी हवा उड़ते रहते हैं ऊपर, उनको जब मजबूरी में वो लेना पड़ता है सांस लेने से। वो जब जहरीली गैस लेते हैं तो उनको उसमें सांस लेने में दिक्कत होती है, उड़ने में दिक्कत होती है, तो वो गिर जाते हैं। दिवाळीच्या 4 दिवसात अचानकपणे हॉस्पिटलमध्ये दाखल होणाऱ्या प्राण्यांची संख्या वाढली आहे। काही प्राणीप्रेमी जखमी झालेले पक्षी, प्राणी घेऊन येत आहेत। मात्र ज्यांचा जीव गेलाय किंवा ज्या जखमांची आपल्याला माहिती नाही, अशांचा आकडा फार मोठा असू शकतो। काल एक डॉग आलेला आहे, ते बँड्रावरून आणलेलं आहे त्याला। तर त्या फटाक्याच्या आवाजामुळे त्याला एवढा त्रास झाला की तो इकडे तिकडे पळत होता आणि तारेंमध्ये त्याचे दोन्ही डोळे गेले आणि पाठी खेचताना त्याचे ते डोळे बाहेर आले। तर असं त्यांना भरपूर त्रास होतो। तर लोकांनी तेवढं समजलं पाहिजे, प्राण्यांची केअर घेतली पाहिजे। रस्त्यावरच्या प्राण्यांना खूप त्रास होतो, खूप म्हणजे खूप। फटाक्यांच्या धडकी भरवणाऱ्या आवाजानं आपल्याही कानठळ्या बसतात। तिथं मुक्या प्राण्यांचं काय होत असेल याचा फक्त विचार करून बघा। बाहेरून रोडवर ॲक्सिडेंट वगैरे झालेले जनावरं जी असतात, कुत्रे, मांजरं, गाई, बैल वगैरे जे पण ज्या ॲक्सिडेंट होतात किंवा काही अचानकपणे कुठे रोडवरून जाता येताना असे सापडतात असे, मग त्याच्यासाठी असे बाहेरचे असे जे काही प्राण्यांवरती प्रेम करणारी जी माणसं असतात ते इथे येतात आमच्या हॉस्पिटलला इथे, आणि ते इथे आणल्यानंतर ती ॲडमिट करून घेतो आम्ही इथे। त्याच्यावरती इथे इलाज केला जातो। खरं तर दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी असं म्हणत भूतदया जपणारी आपली संस्कृती। आपण पोळ्यालाही बैलाचे ऋण फेडतो, कुत्र्या मांजरांचे अतोनात लाड करतो। मग दिवाळीच्या आनंदात त्यांच्या जीवाशी का खेळ करतो आणि हा प्रश्न दर दिवाळीनंतर का विचारावा लागतोय? अक्षरा चोरमारे, ABP माझा, मुंबई।